विद्यार्थी मित्र हो, वेलकम टू नवोदय सायन्स अकॅडमी. आणि आज आपण पाहणार आहोत एन्व्हायरमेंटल मॅनेजमेंट या चॅप्टरचा एक नेक्स्ट काय लेक्चर. ठीक आहे, बघा काय काय म्हणले. आता पीक इनटू हिस्ट्री, आपल्याला हिस्ट्रीमध्ये डोकावायचं आहे, आपल्याला इतिहासामध्ये डोकावायला सांगितले. मग तिथे काय म्हणले, युनायटेड नेशन्स एन्व्हायरमेंट प्रोग्राम UNEP, ज्याला म्हणतात कॉन्फरन्स ह्युमन अँड एन्व्हायरमेंटल प्रॉब्लेम्स डिस्कस्ड. बघा ह्या UNEP ने काय केलं होतं, कॉन्फरन्स अरेंज केलं. कशाचं? ह्युमन अँड एन्व्हायरमेंट या सब्जेक्टवर त्यांनी कॉन्फरन्स अरेंज केलं आणि तिथं काय डिस्कस झाले, एन्व्हायरमेंटल प्रॉब्लेम, जे एन्व्हायरमेंटशी निगडीत प्रॉब्लेम आहेत. मग त्या प्रॉब्लेम डिस्कस झाल्यानंतर इंडियामध्येही सेपरेट डिपार्टमेंट आलं. कोणाचं? एन्व्हायरमेंटल डिपार्टमेंट आलं. इंडियामध्येही एन्व्हायरमेंटल डिपार्टमेंट खोलण्यात आलं. मग त्या एन्व्हायरमेंट डिपार्टमेंटने काय केले, मिनिस्ट्री ऑफ एन्व्हायरमेंटल अँड फॉरेस्ट इन्व्हॉल्ड इन प्लॅनिंग. ते कशाच्या प्लॅनिंग मध्ये इन्व्हॉल्व झाले? एक, इंडक्शन, आणि दुसरं, इन्क्रीज अवेअरनेस अबाउट एन्व्हायरमेंट अँड फॉरेस्ट थ्रू व्हेरियस प्रोग्राम सिन्स 1985. 1985 पासून ह्या मिनिस्ट्रीने काय केलं, अवेअरनेस वाढवायची एन्व्हायरमेंटल कन्झर्वेशन बद्दल, आणि त्याचं इंडक्शन म्हणजे त्याची सुरुवात देखील तिथूनच करायची. आणि ह्या सगळ्या गोष्टी ते करत होते. म्हणून कधीपासून? 1980 पासून. म्हणून आपल्याला अ पीक इनटू हिस्ट्री सांगण्यात आलंय. बघा नेक्स्ट तुम्हाला एक टेबल दिलेलं आहे, टेबल दिलंय किंवा एक काय म्हणतात माइंड मॅप दिलेला आहे. काय नीड ऑफ एन्व्हायरमेंटल कन्झर्वेशन, ही नीड काय आहे, एन्व्हायरमेंटल कन्झर्वेशनची नीड आपल्याला का भासते किंवा का गरजेचे आहे, हे तुम्हाला सांगण्यात आले. तिथे काय म्हणले बघा, पहिला पॉईंट, टू प्रोटेक्ट बायोडायव्हर्सिटी अँड प्रिव्हेंट एक्सटेन्शन ऑफ स्पेसिस. बायोडायव्हर्सिटीला प्रोटेक्ट करण्यासाठी आणि वेगवेगळे ज्या स्पेसिस आहेत त्यांना टिकवून ठेवण्यासाठी एन्व्हायरमेंटल कन्झर्वेशनची गरज आहे. दुसरं, टू मेंटेन द बॅलन्स इन नेचर, त्या बॅलन्स मेंटेन करायचं नेचर मधलं, त्यासाठी ते गरजेचं आहे. तिसरं, टू फुलफिल बेसिक ह्युमन नीड्स लाईक फूड, वॉटर, शेल्टर. फूड, वॉटर, शेल्टर जर हवं असेल तर एन्व्हायरमेंटल कन्झर्वेशन करणं भरपूर गरजेचं आहे. चौथं, टू सॉल्व नॅचरल अँड आर्टिफिशियल प्रॉब्लेम्स लाईक क्लायमेट चेंज, पॉल्युशन. हे जे आहेत, जे नॅचरल प्रॉब्लेम्स किंवा आर्टिफिशियल प्रॉब्लेम जे आहेत त्यांना सॉल्व्ह करण्यासाठी एन्व्हायरमेंटल कन्झर्वेशनची गरज आहे. टू सॉल्व्ह द नॅचरल अँड आर्टिफिशियल प्रॉब्लेम्स. ठीक आहे. टू एन्श्युअर सस्टेनेबल यूज ऑफ नॅचरल रिसोर्सेस फॉर फ्युचर जनरेशन. आता सस्टेनेबल यूज म्हणजे त्या यूजला टिकवून यूज करणे असं आपण म्हणतो. तो सस्टेनेबल यूज करायचा, जेणेकरून जी आपली येणारी फ्युचर जनरेशन आहे त्यांना हे एन्व्हायरमेंट टिकून राहिलं पाहिजे. याच्यामुळे ह्या एन्व्हायरमेंटल कन्झर्वेशनची गरज आहे. ठीक आहे. आपल्याला नेक्स्ट पाहायचं आहे एन्व्हायरमेंटल कन्झर्वेशन अ सोशल रिस्पॉन्सिबिलिटी. एक सगळ्यांची एक रिस्पॉन्सिबिलिटी आहे एन्व्हायरमेंटला कन्झर्व करण्याची. आणि त्याच्यामध्ये काय, सिन्स ह्युमन एक्झिस्टन्स म्हणजे मानव जाती जेव्हा ह्या एक्झिस्टन्स मध्ये आली या पृथ्वीवरती, इंटर रिलेशनशिप बिटवीन ह्युमन अँड एन्व्हायरमेंट ही चालत आलेली आहे. बघा, ह्युमन प्रूव्ड सुपेरिटी ऑन अदर्स बेस्ड ऑन. बघा, ह्युमनने दुसऱ्यांच्यावर सुपेरिटी प्रूव्ह केली. कशाच्या बेसिसवर? एक, इंटेलिजन्स, दुसरी मेमरी, आणि तिसरी इमॅजिनरी ॲबिलिटी. या तीन गोष्टींच्या मदतीवर ह्युमननी आपली सुपेरियरिटी प्रूव्ह केली दुसऱ्या गोष्टींवरती. ठीक आहे. मग ह्युमन काय, बघा मग तेव्हापासून ही सुपेरिटी जेव्हा त्यांनी प्रूव्ह केली तेव्हा ह्युमन काय करायला लागला, डॉमिनेशन ओव्हर नेचर म्हणजे नेचरवरती डॉमिनेट करायला लागला. युटिलाइज ऑल नॅचरल रिसोर्सेस म्हणजे ते सगळे नॅचरल रिसोर्सेस यूज करायला लागला. फॉर सॅटिस्फॅक्शन स्नॅच्ड एव्हरीथिंग फ्रॉम नेचर, म्हणजे त्या स्वतःच्या सॅटिस्फॅक्शनसाठी त्यांनी काय केलं, नेचरपासून सगळंच दूर किंवा सगळंच ओढून घेण्याचं काम केलं. बघा, ते ग्रीड किंवा काय म्हणतात स्वार्थीपणा जो असतो, त्या स्वार्थीपणामुळेच हे सगळं त्यांनी स्नॅच करण्याचं काम केलं नेचरपासून. ते की एक खूप 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 वाईट गोष्ट आपल्या ह्युमन मध्ये आहे. ठीक आहे. ह्युमन क्रुशियल रोल इन मेंटेनिंग एन्व्हायरमेंटल बॅलन्स. ह्युमननी जर एन्व्हायरमेंटला खराब केले तर ह्युमनच त्या एन्व्हायरमेंटला मेंटेन करू शकतात किंवा चांगलं ठेवू शकतात. हेही तेवढंच महत्वाचं आहे. मग आता बघा, जनरल पब्लिकला तर हेही माहित नसते की त्यांचे जे ऍक्शन असते ते एन्व्हायरमेंटला हार्म करत असते. त्यांना वाटतं की ही तर काय म्हणजे डेलीचंच आहे, हे असंच होतं, ह्याला वेगळा करण्याचा कोणता प्रकार नाहीच आहे. त्याच्यामुळे आपल्याला काय करायची गरज आहे, अवेअरनेस पसरवण्याची गरज आहे. एन्व्हायरमेंटल कन्झर्वेशन करण्यासाठी आता माणसं तर बघा, आता ह्युमन बिंगचं नेचरच कसं आहे, ते काहीतरी रूल लावल्याशिवाय तर काय म्हणजे काय ते फॉलो करणार नाहीत. त्याच्यामुळे काय बघा, लॉ एनेक्टेड अबाउट एन्व्हायरमेंटल कन्झर्वेशन हे जाणून घेणं खूप महत्वाचं आहे. तुमच्या चॅप्टरमध्ये एक छोटासा पॉईंट दिलाय, पण आपण हे लॉ जाणून घेतले पाहिजे, जेणेकरून आपल्याला माहित असेल की लॉ मध्येही त्याला प्रोटेक्शन दिले गेले आहे, जेणेकरून एन्व्हायरमेंटल प्रोटेक्शन केलं जाईल. बघा, फॉरेस्ट कन्झर्वेशन ऍक्ट 1980 मध्ये फॉरेस्ट कन्झर्वेशन ऍक्ट आला, म्हणजे फॉरेस्टला प्रोटेक्ट करण्याचा ऍक्ट आला. द लँड रिझर्व्ड फॉर फॉरेस्ट कन्झर्वेशन हॅज बीन प्रोहिबिटेड टू यूज फॉर एनी अदर पर्पज बाय दिस लॉ. म्हणजे जो लँड फॉरेस्टसाठी आहे त्या लँडला फॉरेस्ट शिवाय दुसऱ्या कोणत्या गोष्टीसाठी यूज केलं तर त्याची काय चांगली गोष्ट होणार नाही,
आणि त्या जर लॉला डिसओबे केलं तर 15 दिवसाची जेल होऊ शकते, इम्प्रिझनमेंट होऊ शकते. दुसरा लॉ आहे एन्व्हायरमेंटल कन्झर्वेशन ऍक्ट 1986. बघा, पहिला आला 1980 फॉरेस्ट कन्झर्वेशन, दुसरा आला एन्व्हायरमेंटल कन्झर्वेशन 1986 टू कंट्रोल द पोल्युशन अँड पनिश द पर्सन्स और इन्स्टिट्यूट्स हार्मिंग द एन्व्हायरमेंट. जे काही गोष्टी आहेत, जे काही घटक आहेत ते पोल्युशन करत असतील, एन्व्हायरमेंटला हार्म करण्याचा प्रयत्न करत असतील, त्या सगळ्यांना ह्याच्यात पनिश केलं जातं. पर्सन ऑर फॅक्टरी प्रोहिबिटेड फ्रॉम रिलीज पॉल्युटंट्स इन ॲटमॉस्फिअर बियॉन्ड परमिशन लिमिट. एवढी जेवढी परमिशन लिमिट आहे त्याच्या जर बियॉन्ड कोणी जर एन्व्हायरमेंट मध्ये पॉल्युटंट सोडले तर त्यांना काय आहे, या लॉच्या अंडर पनिशमेंट आहे. ब्रीचिंग रूल 5 year इम्प्रिझनमेंट अँड फाईन अप टू 1 lakh. जर हा लॉ कोण डिसओबे केला तर 5 वर्षापर्यंत त्याला काय होते, जेल होऊ शकते आणि अप टू 1 lakh त्याला काय भरावे लागतील ऍज अ फाईन. नॅशनल ग्रीन ट्रिब्युनल कधी इस्टॅब्लिश झालं? 2010 मध्ये फॉर इफेक्टिव्ह इम्प्लिमेंटेशन ऑफ एन्व्हायरमेंटल रिलेटेड लॉज. हे काय होतं? नॅशनल ग्रीन ट्रिब्युनल हे 2010 मध्ये इस्टॅब्लिश झालं, कारण हे एन्व्हायरमेंटचे जे लॉ बनवले गेले त्यांना इफेक्टिव्हली वापरण्यात यावं. नेक्स्ट आहे वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ऍक्ट 1972. ऍज पर क्लॉज 49A, म्हणजे हा जो लॉ आहे त्याच्याच अंडर हा क्लॉज येतो, म्हणजे छोटासा सब पार्ट येतो. तो 49A सब पार्ट काय म्हणतो? ट्रेडिंग ऑफ रेअर एनिमल्स कम्प्लिटली बॅन्ड आहे. जे काही रेअर एनिमल्स आहेत त्यांची ट्रेडिंग करणं हे कम्प्लिटली बॅन आहे असं 49A म्हणतो. मग ऍज पर क्लॉज 49B काय म्हणतो? यूज ऑफ आर्टिकल्स प्रिपेअर्ड फ्रॉम स्किन अँड ऑर्गन्स ऑफ वाईल्ड एनिमल्स बॅन्ड. म्हणजे ज्या वाईल्ड एनिमल्सच्या स्किन पासून जे काही आर्टिफॅक्ट्स बनलेत, जे आर्टिकल्स बनलेत त्यांना यूज करणं हे कम्प्लिटली बॅन आहे असं त्यांना म्हणण्यात आले. ऍज पर क्लॉज 49C काय म्हणतो? डिस्क्लोजर ऑफ स्टॉक ऑफ आर्टिफॅक्ट्स मेड फ्रॉम रेअर वाईल्ड एनिमल्स इज कंपल्सरी. म्हणजे काय, जो काही स्टॉक बनलाय, आर्टिफॅक्ट बनलाय कोणापासून? रेअर वाईल्ड एनिमल्स पासून, त्याचं डिस्क्लोजर करणं, त्या जो काही आहे त्याचा स्टॉकचं डिस्क्लोजर करणं हे कंपल्सरी मानलं गेले किंवा कंपल्सरी ठेवण्यात आलेलं आहे. मग आता हे सगळे लॉ झाले एन्व्हायरमेंटल कन्झर्वेशनला मदत करण्यासाठी. आणि हे काही जे दुसरे लॉ आहेत ह्यांच्या लॉ बद्दल तुम्हाला वाचायचं आणि कमेंटमध्ये सांगायचं. कोणकोणता? साऊंड पोल्युशन कंट्रोल अँड प्रिव्हेन्शन रूल 2000, बायोमेडिकल वेस्ट मॅनेजमेंट अँड हँडलिंग रूल 1998, ई वेस्ट मॅनेजमेंट अँड हँडलिंग रूल 2011. हे सगळे रूल तुम्हाला पाहायचे, तुम्हाला वाचायचे आणि एन्व्हायरमेंटला कन्झर्व करण्यासाठी ते कशा प्रकारे मदतीस आहेत ते तुम्हाला बघायचं. ठीक आहे. स्टोरी ऑफ चिपको मुवमेंट ही एक छोटीशी स्टोरी आहे. ते स्टोरी आपल्याला खूप काही सांगून जाते. ठीक आहे. उत्तराखंडमध्ये बघा ही मुवमेंट सुरू झाली, चिपको टू ट्रीज, म्हणजे जे काही झाडं, म्हणजे जे काही म्हणतात त्याला बिझनेसमॅन होते ते काय करायला लागले, झाडं कापायला लागले. ठीक आहे. मग झाडं कापायला लागल्यानंतर आता झाड ते प्रत्येक म्हणजे जे फॉरेस्ट होतं त्या फॉरेस्टचं डिफॉरेस्टेशन करायला लागले. आणि डिफॉरेस्टेशन करत असताना आता त्याचा इफेक्ट हा मानवीय जीवनावर खूप सारा आहे. त्यामुळे तिथल्या लोकल लोकांनी काय सुरुवात केली? चिपको मुवमेंट सुरू केली. चिपको मुवमेंट म्हणजे काय? एका झाडाला जाऊन चिपकायचं आणि त्यामुळे तो जो तोडणारा जो व्यक्ती आहे तो झाडाला तोडू शकणार नाही आणि त्यामुळे झाडे वाचतील, असा त्यामागचा हेतू होता. मग तिथं ती चिपको मुवमेंट सुरू झाली कुठून? 1970 मध्ये. मग एक गाव होतं रेनी नावाचं गाव, विलेज, त्या गावामधली गौरा देवी आणि तिच्या सराउंडिंगच्या वुमन. इन 1974 त्या रेनी गावामध्ये काय झालं, एके दिवशी एक कॉन्ट्रॅक्टर आला आणि तो झाडं तोडायला सुरुवात करणार. इतक्यात सगळ्या ज्या गावच्या वुमन्स आहेत, एक गौरा देवी नावाची त्यांची काय म्हणतात त्याला लीडर आहे ती, आणि ज्या गावातल्या वुमन्स आहेत त्या तिथे आल्या. आता वुमन्स येण्याचं कारण काय? मेन्स का बरं आले नाहीत असं आपण आपल्याला क्वेश्चन पडू शकतो. तर सगळे हे मेन्स हे कामाला गेले होते, बाहेर दुसऱ्या गावाला गेले होते कामाला. त्यानंतर तो कॉन्ट्रॅक्टर तिथे आला आणि तो काय करत होता? झाडा कापण्याची चेष्टा करत होता. आणि त्यावेळेस ह्या सर्व स्त्रिया ज्या आहेत त्या झाडाला जाऊन चिपकल्या आणि त्या झाडाला जाऊन चिपकल्यानंतर तो कॉन्ट्रॅक्टर आता मजबूर झाला की या झाडांना आपल्याला कापता येणार नाही, कारण जर या झाडांना कापायला गेलो तर ह्या सगळ्या स्त्रियांना आपल्याला म्हणजे त्यांना काय होईल? इजा होईल. त्यामुळे तो कॉन्ट्रॅक्टर त्या दिवशी तिथून हताश होऊन गेला आणि ती मुवमेंट एवढी जबरदस्त ठरली की ती मुवमेंट आजपर्यंत ही लक्षात ठेवली जाते. आणि ती गौरा देवी आणि ज्या अदर वुमन आहेत त्यांना काय केलं गेलं? एक सामाजिक स्तरावर त्यांना सन्मानाचं स्थान देण्यात आलं आणि अशा प्रकारे त्यांनी झाडं वाचवण्याचं काम केलं, एन्व्हायरमेंटला वाचवण्याचं काम केलं. अशा प्रकारे ही एक छोटीशी स्टोरी, पण त्याचा इम्पॅक्ट खूप मोठा आहे. अशा प्रकारे हे होतं आजचं लेक्चर. लेक्चर कसं वाटलं, काय वाटलं त्यासाठी लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मित्रांसोबत हे चॅनल शेअर करायला विसरू नका. त्यालाही आपले लेक्चर दाखवत चला आणि हसत खेळत राहा आणि अभ्यास करत राहा.